नमस्कार, मी सौ सुरेखा गंगाधरराव रेवतकर मला नगर अध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे. त्याबद्दल धन्यवाद. आज आपल्याकडे नगरपालिकेची इलेक्शन 2 डिसेंबर 2025 मध्ये होऊ घातलेली आहे. मागच्या 5 वर्षामध्ये जनता पक्षांची पार्टी आपल्या उमरेडमध्ये होती आणि त्याच्या आधी 10 वर्ष नगरपालिकेची सत्ता होती. या 5 वर्षामध्ये आपल्या उमरेड शहरामध्ये एक रस्ता किंवा काहीच झालेलं नाही. त्या 5 वर्षाच्या आधी जे काही झालं ते इतकं झालं की आपल्या उमरेड शहराचा चेहरा मेहरा बदलून गेला. रस्त्यांचं रुंदीकरण झालं, आंबेडकर सभागृह झालं, नगरपालिका बनवली, मार्केट बनवलं, स्विमिंग टँक बनलं, अशा खूप प्रकारे असे कामं केले आणि आपलं उमरेड शहर एकदम बदलून गेलं. तर जर तो व्यक्ती 2 वर्षांनी उमरेड शहरामध्ये आला तर उमरेड ओळखू येणार नाही, इतका उमरेड शहराचा विकास झाला आणि चेहरा मेहरा पुरा बदलून गेला. मला हे म्हणायचं आहे, आपल्या शहराचा विकास झाला. ह्या 5 वर्ष आपलं शहर उमरेड शहर जनता पक्षाच्या हातात असल्यामुळे आपलं शहर मागे गेलं, 5 वर्ष मागे गेलं. आता मला ते सर्व भरून काढायचं आहे. मला हा उमरेड शहराचा विकास करायचा आहे आणि त्या विकासाची गती वाढवून अजून बरेचसे काही कामं करायचे आहे. ज्या नवीन भाग आहे त्या भागामध्ये लहान मुलांसाठी शाळा काढायची आहे. कारण गोरगरिबांच्या मुलांना सीबीएसई शिकायचं असलं तर प्रॉब्लेम म्हणजे 50-50 हजार रुपये 1 महिन्याला द्यावं लागते. ते पैसे त्या गोरगरीब देऊ शकत नाही. त्यामुळे माझी इच्छा आहे की उमरेड शहरामध्ये नगरपालिकेची शाळा ही नवीन वस्तीमध्ये काढावी. तसेच आरोग्य केंद्र तिथे नवीन भागामध्ये उभारावं अशी माझी इच्छा आहे आणि मी हे सर्व पूर्ण करीन. आपल्या स्त्रियांच्या मूलभूत गरजा, पाणी, वीज, पाणी तर हे मुबलक दिलं जाते, पण आमच्याकडे तर फार मोठ्या प्रमाणात बिल काढलं जाते आणि ते बिल नको आहे. कारण हे पाणी हे इतकं म्हणजे स्वस्त दरात द्यायला पाहिजे तिथं आहे नाही आणि त्यांचे बिल भरणं होत नाही. एवढं महागात पाणी घेतलं जाते. पाणी सारखा धर्म नाही असे म्हणतात, पण हे आपण पैसे घेतो आणि त्यांना पाणी देतो, हे मला पण पटत नाही. तसेच आमच्या उमरेडला आम्ही लायब्ररी वगैरे खोलायचा विचार केला. बाबासाहेब आंबेडकर सभागृह छान आहे आणि आपले रिटायर झालेले आहे, तरुण वर्ग आहे, ते तिथे जाऊन आपला वेळ टाइमपास करण्यापेक्षा तिथे ई लायब्ररी तयार करून आम्ही त्यांना वाचनाची संधी देऊ. मी तुम्हाला आज नम्र विनंती करते की सर्वांनी मला नगर अध्यक्षाची जबाबदारी सर्वांनी द्यावी आणि मी तुमच्या या उमरेड शहराचा विकास करीन अशी मी विनंती करते.